तुमचं IVF वारंवार अपयशी होतंय का? तर आज आपण ह्याची कारणे आणि त्याचा उपाय समजून घेऊया। IVF केल्यानंतर अपयश आल्यास जोडपे निराश होतात। काही वेळा एकदाच नाही तर वारंवार IVF फेल होण्याची पण शक्यता असते। असं का होतं बरं? आणि आता याच्यावर काय उपाय केला पाहिजे हे बऱ्याच वेळा समजत नाही। चला आज तर आपण ते समजून घेऊया। IVF अपयश होण्याची कारणे जी आपल्याला दिसून येतात ते म्हणजे पहिलं जे आहे अंडे किंवा एगची क्वालिटी किंवा गुणवत्ता कमी असणं, ज्यामध्ये वयानुसार अंड्याची क्वालिटी कमी होत जाते, त्याचे जेनेटिक मटेरियल खराब होत जातात। विशेषतः 35 वर्षानंतर हे प्रमाण वाढतं। दुसरी गोष्ट आहे शुक्राणू म्हणजे स्पर्मच्या समस्या। तर स्पर्ममध्ये DNA फ्रॅगमेंटेशन वाढतो आणि त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी पण खराब होत जाते आणि अशा वेळेस पण प्रेग्नन्सी प्रॉब्लेम येऊ शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे एम्ब्रियोची गुणवत्ता। काही एम्ब्रियो नीट विकसित होत नाही, मग अशा वेळेस जेनेटिक प्रॉब्लेममुळे इम्प्लांटेशन होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। तर पुढची गोष्ट आहे गर्भाशयाची समस्या। एंडोमेट्रियम म्हणजे अस्तराचं लायनिंग पातळ असणं किंवा ते इरेग्युलर असणं, फायब्रॉइड किंवा अस्तरामध्ये पॉलिप असणं किंवा ॲडिनोमायसिस गर्भाशयामध्ये असणं किंवा एंडोमेट्रियोसिसचे प्रॉब्लेम असणं, यामुळे ही प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यास किंवा इम्प्लांटेशन होण्यास प्रॉब्लेम होतो। पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे इम्युन सिस्टीम फॅक्टर, ज्यामध्ये कधीकधी आईचं शरीर स्वतःच एम्ब्रियोला स्वीकारत नाही, बाळाला स्वीकारत नाही, कारण त्याच्यामध्ये अर्धे जेनेटिक हे वडिलांचे असतात आणि त्यामुळे रिजेक्शन होतं। सहावी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल। तर बरेच वेळा पेशंट स्मोकिंग, अल्कोहोल, जंक फूड, वजन जास्त असतं किंवा खूपच कमी असतं, त्यामुळे प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे पण प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। सातवी गोष्ट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स। तर काही पेशंटला थायरॉईडचे प्रॉब्लेम असतात, प्रोलॅक्टिन लेवल हाय असतं, असे हार्मोनल इम्बॅलन्स असतात आणि त्यामुळे प्रेग्नन्सी कंटिन्यू होण्यास आणि इम्प्लांटेशन होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो। आता आपण पुढची गोष्ट समजून घेऊया। IVF अपयशी झालं तर काय करायला हवं बरं? त्यात पहिली गोष्ट तुम्ही करू शकता ॲडव्हान्स एम्ब्रियो सिलेक्शन प्रोसेस। त्यामध्ये तुम्ही ब्लास्टोसिस कल्चर ऑप्ट करू शकता किंवा टाइमलॅप्स इमेजिंगचा वापर करून तुम्ही चांगला एम्ब्रियो सिलेक्ट करू शकता। अधिक निरोगी एम्ब्रियो निवडण्यासाठी ह्याचा भरपूर फायदा होतो आणि त्या रीते तुम्ही ट्रान्सफर करून प्रेग्नन्सी अचीव करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे PGT, दॅट इज प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग। तर ह्याच्यामध्ये काय होतं की एम्ब्रियोमधली एक पेशी घेतली जाते आणि ती जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवली जाते। त्याच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट आहे का काही हे बघितलं जातं आणि जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रियो जर तुम्ही सोडला तर प्रेग्नन्सी होण्याची शक्यता अजून वाढते। तिसरी गोष्ट आहे ERA टेस्ट, दॅट इज एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲनालिसिस। तर गर्भाशयात ज्यावेळेस एम्ब्रियो सोडतो तर गर्भाशयात एम्ब्रियो इम्प्लांटेशन होण्यासाठी त्याचा एक इम्प्लांटेशन विंडो असतो। गर्भाशय स्वीकारण्यास ते एम्ब्रियो स्वीकारण्याचा एक पर्टिक्युलर टाईम असतो, तो तुम्ही त्या टेस्टने डिटरमाइन करू शकता। चौथी गोष्ट म्हणजे हिस्ट्रॉस्कोपी। ह्याच्यामध्ये कधीकधी काय होतं की गर्भाशयामध्ये आतल्या बाजूला प्रॉब्लेम असतो, जसं फायब्रॉइड असू शकतो, पॉलिप असू शकतं किंवा ॲडेजन्स असू शकतात, त्यामुळे पण इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम होतो। जर हिस्ट्रोस्कोपी करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर प्रेग्नन्सी राहणं सोपं होत जातं। पाचवी गोष्ट म्हणजे डोनर एग किंवा डोनर स्पर्मचा उपाय। बऱ्याच वेळा काय होतं की स्वतःचे गॅमेट जे आपले स्वतःचे असतात त्यांची गुणवत्ता चांगली नसते, क्वालिटी चांगली नसते, त्यामुळे पण एम्ब्रियो खराब होऊन प्रेग्नन्सी लॉस होतो। अशा वेळेस डोनर जर घेतला तर प्रेग्नन्सी सक्सेस होण्याचे चान्सेस तेवढेच वाढतात। सहावी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईलमध्ये सुधार। तर स्मोकिंग, अल्कोहोल बंद करणं, संतुलित आहार घेणं, योगासन करणं, मेडिटेशन करणं आणि माइंडफुलनेस ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे। सातवी गोष्ट म्हणजे ॲडज्युव्हंट ट्रीटमेंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता, जसं की PRP थेरपी, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, जो तुमच्या एंडोमेट्रियममध्ये टाकला जातो, ज्यामुळे काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं की प्रेग्नन्सी वाढते। दुसरी गोष्ट इम्युनोथेरपी, काही विशिष्ट केसेसमध्ये ह्याचा फायदा होतो आणि मग तुम्ही प्रेग्नन्सी अचीव करू शकता। पुढची आपण गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे मेंटल अँड इमोशनल सपोर्ट IVFमध्ये कसा असतो। तर IVF अपयश फक्त वैद्यकीय नाही तर मानसिकदृष्ट्या पण मोठं आव्हान असतं। तर पार्टनरला सपोर्ट ठेवणं, काउन्सिलिंग सेशन घेणं, फॅमिली सपोर्ट ठेवणं, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। वारंवार IVF फेल होणं म्हणजे शेवट नाही। योग्य तपासण्या, ॲडव्हान्स तंत्रज्ञान आणि लाईफस्टाईलमधले बदल याच्यामुळे तुम्ही पुढची प्रेग्नन्सी नक्कीच यशस्वी कन्सीव्ह करू शकता। लक्षात ठेवा
संयम आणि योग्य मार्गदर्शन हेच महत्त्वाचं यशाची गुरुकिल्ली आहे. अशाच गोष्टीसाठी तुम्ही नक्षत्र क्लिनिकला भेट द्या. तुमचं IVF फेल असेल तर आपण ह्याच्यावर विचार करून ट्रीटमेंट देऊ शकतो आणि आम्हाला फॉलो करा. थँक्यू.